या हॉलिडेसाठी आपण घेतलेले सर्व एफर्ट सिरियसली वर्थ इट होते. वेलकम टू डे 48 ऑफ द कट. आणि आज आपण मॅनेजरला कन्व्हिन्स करून त्याच्याकडनं गणपती विसर्जनाची सुट्टी घेऊन गावाला चाललोय. अजिबात वेळ फुकट न घालवता पनवेलला बाय बाय करून आपण सरळ घरी पोहोचलो. फॉर द पीपल हु कीप आस्किंग तुला घरी जायला एवढं का आवडतं, एकदा माझं घर आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण आणि निसर्ग बघा. जसं तुम्ही बघताय घरी पोहोचल्यावर सर्वात आधी तर आपण बाप्पाची आरती करून घेतली आणि त्यानंतर दिवसभराचा सर्वात पहिला मील घेतला, तो पण एकदम पोट भरून. लवकर विसर्जनासाठी तयार झालो आणि बाप्पा पुढे एक नारळ सुद्धा फोडला. आणि तुम्ही बघू शकता आमच्या नारळामध्ये एक छोटासा मोदक आलाय. एक्झॅक्टली नाही माहिती हे काय आहे, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या बाप्पाची मूर्ती खूप जास्त हेवी असते, आम्हाला कंपल्सरी 4 माणसं तरी मूर्ती उचलायला लागतातच. माझ्या माहितीनुसार तरी मुरुडमध्ये सर्वात मोठी आणि लांब गणपती विसर्जनाची मिरवणूक कुंभारवाड्यातूनच निघते. मुरुडच्या 10 दिवसाच्या गणपती विसर्जनाची जर तुम्हाला एक प्रॉपर एडिटेड व्हिडिओ हवी असेल तर